कान्हयाचा 4 चरणाचा हा अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला आहे. स्मरण हो सकल विद्येचे अधिकरण ते जिवंत श्री चरण श्री नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने परी बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. चुरा चुरा कर माखन खाया दौलन का नंद कुंवर कन्हैया काहे बढ़ाई दिखावत होई जानत हो प्रभुपना मेरा सबही. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणातील पांडुरंगाला नमस्कार करून आजच्या या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करूया. मागच्या रविवारी निघालेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि जगद्गुरु तुकोबारायाचं चरित्र कथन या गंगेची आज सागराला मिळत आहे आणि त्यानिमित्त हा काल्याचा कार्यक्रम आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाला करावी असा आमच्या संत महंतांचा दंडक आहे. कारण जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन होत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाची सांगता परिपूर्णता होत नाही. हे तुम्हा सर्वांना चांगलं माहित आहे. कारण दादाचे कीर्तन तुम्ही इतके कोरून पेले आहात की परत 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 तेच ते रिपीट करण्यात मलाही काही हे वाटत नाही. कारण तुम्ही खूप ट्रेन झाले आहात. तुम्हाला माहित आहे काल्याचे कीर्तन म्हणजे जीवाशिवाचं मिलन. ठीक आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण परमात्मा परिपूर्ण आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल बा मग प्रभू रामचंद्र आम्ही त्यांची भक्ती करतो मग तो परिपूर्ण नाही आहे का? परमात्मा श्रीकृष्ण 64 कलांनी पूर्ण आहे. कारण प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे. भगवान रामाच्या चरित्राचं आचरण जर केलं तर रामराज्य यायला वेळ लागत नाही आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र जर आचरण करायचं म्हटलं तर बरगड्या उघड्या पडल्याशिवाय राहत नाही. कारण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ते स्वतः सांगतात अर्जुना माझं जन्म कर्मच मे दिव्य. माझं जन्मही दिव्य आहे माझं कर्मही दिव्य आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे होते. त्यांनी जर म्हटलं असतं किंवा एकापेक्षा दुसरी पत्नी सीतेच्या वर आणली आपण एखादी सवत तर काही फरक पडत नाही सीतेला सवत आणली तर. पण तसं त्यांनी कधी केलं नाही. कारण मर्यादा पुरुषोत्तम होते. सामर्थ्य होतं राज्य होते अयोध्येचे पण स्वातंत्र्य नव्हतं. कारण बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तुनी गावीन नामा. वाल्मिकानं जे आधीच रामायण लिहून ठेवलं होतं तसं वर्तून दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार झाला होता. म्हणून रामायण हे नाटक आहे आणि महाभारत हा इतिहास आहे. आता प्रश्न विचारत नाही टेन्शन घेऊ नका. कारण जे आधी रचल्या जातं
आणि मग वठवल्या जातं, त्याला नाटक म्हणतात. आणि जे आधी घडतं आणि मग लिहिलं जातं त्याला इतिहास म्हणतात. म्हणून रामा व्हायच्या आधीच रामायण लिहिलं गेलं आणि मग बोलिला वाल्मिक तैसेची करीनं वर्तोनी गावीनं नामा. घटना जी वाल्मिकांनी लिहिली होती त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता तसंच वर्तन करून दाखवण्यासाठी रामाचा अवतार आहे. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. आणि या संपूर्ण मर्यादा कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी झुगारून टाकल्या. हा, बायका किती केल्या? आता लोक म्हणतात बा 16,108 वगैरे, पण त्याच्या पत्तराने 8 होत्या. आणि 16,100 हा ज्या होत्या ह्या भौमासुराच्या तावडीतून सुटल्या, नरकासुराच्या तावडीतून सुटलेल्या त्या भ्रष्ट झालेल्या युवती होत्या. आणि त्यांनी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून त्यांची मुक्तता केली तेव्हा त्यांनी भगवान परमात्म्याला विनंती म्हणजे अक्षरशः बोलल्या त्या की तू कशाला आमची मुक्तता केली, कारण आता मला घरातही जागा नाही आणि आमचा कोणी स्वीकार करत नाही. तेव्हा भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला एक महाल बांधून दिला आणि सांगितलं की जगतपती या नावानं मी तुमचा स्वीकार करतो. आणि म्हणून एकूण राण्या त्यांनी 16,108 त्याच्या खात्यात लिहिल्या गेल्या. भगवान परमात्म्यानं कुठलाही विवाह आलूपोहा खाऊन केला नाही. कुठली पोरगी पाहायला भगवान परमात्मा गेले नाही. प्रत्येक पत्नी त्याच्या गळ्यात पडत गेली, गळ्यात पडत गेली. कधी आलूपोहा खाल्ला नाही भगवान परमात्म्याला का पोरगी पाहायला गेली किंवा नाव काय विचारलं नाही. प्रत्येक त्याच्या पदरात पडत गेली. आणि अशा हा भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. कुठल्याही कार्यक्रमाची सांगता होत नाही. म्हणून आपला जो कार्यक्रम होता जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेचा, आणि तुकाराम महाराजांची बीजोत्सव म्हटलं या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. किती उपकार आहे काय सांगू मी या संतांचे उपकार. त्या संतांचे काय उपकार सांगावे. आपल्या अंगातल्या कातड्याच्या चपला काढून जरी करून त्यांच्या पायात घातल्या ना तरी त्यांचे उपकार आपल्याकडून फिटत नाही. त्यांचे उपकार आपल्याकडून फिटणार नाही. इतके त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. जीवनाचा आरसा त्यांनी आपल्याला दाखवला. जीवन जगताना कसं जीवन जगावं, माझ्या ह्या बहुजन समाजाला कर्मकांडातून कसं बाहेर काढावं त्याच्यासाठी तुकोबा. आणि तरीही आम्ही अजून कर्मकांडातून बाहेर निघत नाही. 21व्या शतकात सुद्धा जेव्हा माणूस अंधश्रद्धेच्या आहारी जातो तेव्हा असं वाटतं का हा कुठून आला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र दिव्य आहे, त्यांचं चरित्र वर्णन करायचं आहे. आता हा कार्यक्रमाचा थोडा परिहार द्यायचा तो असा की तुम्हा सर्वांना माहित आहे हा जो सप्ताह आहे हा सप्ताह एकेकाळी इथेच व्हायचा आणि माझ्या मामाकडे व्हायचा. आणि 12 वर्षाने कोणीतरी आमच्या मामाच्या डोक्यात किडा टाकून दिला होता की 12 वर्षानंतर सप्त्याला जीव फुटते. आणि मग आमच्या मामाने सप्ताह बंद करायचं ठरवलं. तुम्हाला मागच्या याच्यात मी सांगितल्या ह्या गोष्टी, पण काही नवीन श्रोते त्यांनी लक्षात घ्या. आणि मग तो सप्ताह बंद करायचा की
आमच्या मामानी तयारी सुरू केली की आता यावर्षी आपल्याला सप्ताह करायचा नाही, 13वं वर्ष आहे, जीव फुटते सप्त्याला. कोणतरी केला टाकून दिला होता डोक्यात. आमच्या आईचा आमच्या मामाशी बिलकुल पचायचं नाही, 36चा आकडा होता. कारण त्यांच्या मर्जी विरुद्ध तिने सदाशिव बाबाजीशी लग्न केलं होतं. ते विधुर होते आणि ही विधवा होती. सूत जमलं, सुलत मामानं लग्न लावून टाकलं जबरदस्ती. नाही करत ना सक्क भाऊ, मी लावून टाकतो मी लग्न. आणि दोघे 400 वर्ष आधीचा उपदेश आहे. अहो नवसानं जर पोरं झाले असते तर लोकांनी लग्न कायले केले असते, कायले बायका केले असते. आणि तरी आजचा सुशिक्षित गुजरात पर्यंत पुत्र प्राप्तीसाठी दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आहे, विठ्ठल आणि म्हणून या सप्त्याचं हे 67वं वर्ष आहे. अखंड सप्ताह, कुठलाही ब्रेक न होता, आजपर्यंत कुठलाही विघ्न न येता तो मला सांभाळत गेला. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याई भूमंडला किरती माझी, 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 याई भूमंडला किरती माझी. आणि मग हा सप्ताह या पोरांनी एवढा मोठा केला. आणि आता स्पष्ट सांगतात, दादा एका ठिकाणी बसा, तुमचं काय प्रवचन कीर्तन असेल ते करत जा, बाकीचं काही बोलायचं नाही, आम्ही करतो काय करायचं ते. आणि खरंच मला त्यांनी एका ठिकाणी बसून ठेवलं, बाकी काही करत नाही, तेच करतात सगळं. हा आदर्श तुम्ही सर्वजण घेऊन जा आमच्या मोहल्ल्याचा. भांडतोय आम्ही, मारतो एकमेकाला, आणि वेळ आली तर एकही होतो. खूप आदर्श चांगला आहे यांचा. इतकी चांगली टीम तयार झाली आहे ही की मला नाही वाटत महाराष्ट्रात अशी कुठे टीम असेल म्हणून. आणि मग आज हा जे वैभव आहे, हे वैभव तिथून इथं आलं. ठीक आहे. मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, फुलेची एका बहरू खडियासिया, फुलेची एका बहरू खडियासिया. मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, मोगरा आज जे मोगऱ्याचे फुलं वेचणं सुरू आहे, पण कधीच संपणार नाही. हा सोहळा कधीही बंद होणार नाही. इथला हा सोहळा करतोय, पण त्यानं त्याचे वारस नेमण्याची तयारी सुरू करून ठेवली आहे. हा सोहळा कधी बंद होणार नाही. आणि म्हणून मातीच्या घराचं मंदिर करायची ताकद त्याच्यात आहे. एका 100 इंजिनियरले कीर्तनकार करायची ताकद त्याच्यात आहे. आले देवाजीच्या Yeah.
कोणाचे झाले कोणाचे झाले त्याच्या मनात आलं तर तो काही करू शकतो. आणि म्हणून उगीच फुगू नका, उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका. ठीक आहे, 2 दिवसाचं पाहुणपण आहे. खूप आनंदाने जीवन जगा आणि स्वतःसाठी जगणं सुरू करा. एक लक्षात घ्या, आजच्या कीर्तनातून हे घेऊन जा. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप आयुष्यभर लेकरासाठी पैसे कमावतो, पण स्वतः फाटकी बन्यान घालून त्याला नवीन घेऊन देतो, स्वतः फाटकी चप्पल घालतो, त्याला नवीन बूट घेऊन देतो, पण स्वतःसाठी तो कधीच जगत नाही. आणि म्हणून असं कुत्र्या मांजरासारखं जगल्यापेक्षा काहीतरी स्वतःसाठी जगणं सुरू करा. मिळवलेल्या धनाचा उपभोग कधी घेऊ आपण, कुठेतरी थांबायला शिका. माझ्या तुकोबानी इतकं सुंदर सांगितलंय की हे जेवढे काही तुमच्या सभोवताल दिसत आहे तुम्हाला, कोण आहेत हे दुःख देणारे आहे. ओ कितीतरी बाप माझ्या जवळ येतात, रडतात, महाराज काय करू, करोडोची संपत्ती आहे हो, पण 2-2 पोरं आहेत, पण मला भाकर मिळत नाही. आजही मी दोन्ही पोरापासून वेगळा, आम्ही म्हातारी वेगळा स्वयंपाक करतो आणि जेवतो. मग 400 वर्ष आधी माझ्या तुकोबानं जे सांगून ठेवलं आपण ऐकलं नाही. काय सांगून ठेवलं? येरती माई के दुःखाची जनिती, 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 येरती माई के दुःखाची जनिती. नाही आधी आम्ही अवसानी, नाही आधी आम्ही अवसानी. नाही आली आमचे अवसान, नाही आली आमचे अवसान, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार. आपल्या मोठी आलेले जेवढे काही माईक लोक आहेत, सोयऱ्यापासून धोयऱ्यापर्यंत सगळे आपल्याला दुःखच देणार आहे. ही खुणगाट मनाशी बांधून घ्या आजच्या कीर्तनातून. तुमचा पोरगा तुमचा अपमान करणार, नाही पोराने केला तर सून करण, नाही सुन पोराने केला तर पोरगी करण, नाही पोरी सुनून पोरण पण करण. आणि म्हणून तुकोबाचं एवढं चरण लक्षात ठेवायचं आणि सहनशीलता वाढवायची. काही आरेले कार्य उत्तर द्यायचं नाही, समजून जायचं की येरती माईके दुःखाची जनिती. हे आपल्या पोटी जे आले ते आपल्याला दुःख द्यायसाठीच आले. एवढे चरण लक्षात ठेवायचं. 400 वर्ष आधी माझ्या मी तुकोबांनी तुझ्यासाठी जीवन जाडिले, वावा मी तुझ्यासाठी जीवन जाडिले, हे बाळा तुझं नाही पाणी पाहिले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले, राधे राधे. हे बाळा तुझं नाही पाणी पाहिले, तुझ्यासाठी जीवन जाडिले, तुझ्यासाठी जीवन जाडिले, हे बाळा तुझं नाही पाणी पाहिले. माझ्या कुटुंबाला अजून तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू बाळा.
चौघे पुत्र दशरथा अंतकाळी एक नव्हता. पाणी पाजाला एकही पुत्र दशरथाजवळ नव्हता. त्याचं भान ठेवा आणि कोणावर भरोसा करता. म्हणून भरोसाच जर करायचा असेल तर माझ्या तुकोबावर करा. ज्यांचा हा सोहळा सुरू आहे. आज देऊत पाय ठेवायला जागा नाही आणि तुकोबा वैकुंठ गमन झालं याची साक्ष म्हणून भर दुपारी 12 वाजता कुठली हवा नसताना वैकुंठ गमन ज्या ठिकाणी झालं तिथं जो नांदुरकी वृक्ष आहे तो अगदी सय 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 करतो. तो पाहायसाठी एखाद्या वेळेस जा. मला तर नाही जाता येणार कारण ही बीज सोडून मला जाता येते मरेपर्यंत. पण ही साक्ष पटवली आहे तुकोबानं का माझं सध्या वैकुंठ गमन झाला. आणि आजचे हे जे शेंबडे पोट्टे आहेत अकलकम तनखाबराव लायकीपेक्षा ज्यांना जास्त ज्यांना पगार आहे आणि त्यांच्या डोक्यात किडे पहिले आहेत. काही हलकट लेखकांचे पुस्तकं वाचून आणि त्यांनी हा ग्रह करून घेतलाय की तुकोबाचा ठीक आहे. एक फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जर असं वाटत असेल का ते हलकट पुस्तक वाचून आणि तुमचा जर ग्रह तसा झाला असेल तर फक्त एक प्रश्न त्या असं म्हणणाऱ्याला करा का ज्या शिवाजी राजांना ज्या छत्रपती शिवाजी राजांना औरंगजेब दुपारी काय जेवला हे कळायचं. इतकं गुप्तहेर खातं शिवाजी राजांचं परफेक्ट होतं. कोण होतं गुप्तहेर शिवाजी राजांचं सांगू नका. कोण होतं? हा रजनीताई शाबास. तुम्ही शिक्षिका आहे तुम्ही सांगणारच. येईल कधी समजा. हे फक्त रॅली काढापुरते मर्यादित राहिले शिवजयंतीला. बस यांनी रॅली काढावी. आली रामनवमी काढ रॅली, आली हनुमान जयंती काढ रॅली, आली शिवजयंती काढ रॅली आणि डीजे पे दारू आणि नाच झाली जयंती. बस आणि वरतून बोंबलायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तू काय करतो? तुझी गरज नाही राष्ट्राला, राजाची आहे. म्हणजे राजाने वरून खाली यावं परत तुझ्यासाठी. आता कोणी येणार नाही एवढं लक्षात ठेवा. ज्या भगवान परमात्म्यानं भगवान श्रीकृष्णाला राष्ट्र ज्योत जागवली, राष्ट्राभिमान जागवला, राष्ट्रहितासमोर सख्या मामाचा फडशा पाडला, त्या भगवान श्रीकृष्णाचं काय आम्ही घेतलं. आणि म्हणून अन्याय सहन करू नये हा आमचा धर्मग्रंथ शिकवते. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? कोणता आहे? इकडे कोण सांगते कोणता आहे? हो धर्मग्रंथ आपला. तुम्ही ट्रेन झाल्या. ज्या ग्रंथाला जगमान्यता मिळाली आहे तो भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. भारतातच नाही जगात मान्य झाला आहे. आणि म्हणून भगवद्गीतेची शिकवण लक्षात घ्यायची का इथे सुख नाही आहे. दुःखालयम अशाश्वतम. अर्जुना हा मृत्यूलोक आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं आणि प्रपंच करत असताना त्या प्रपंचाला फक्त 2च फळं लागतात. तसं हे बिनफळाचं झाड आहे. याला कुठलंही फळ लाईन फुल नाही. पण मी त्याला नावं देऊन टाकले. 2च फळं लागते. कोणते? चटके आणि फटके. हे 2 फळं फक्त झाडाला लागते. याच्या व्यतिरिक्त काही भेटत नाही. करोडपती असून त्यालाही चटके फटके भेटले आहे की नाही? अरे रेमंड कंपनीचा मालक 7-12 पोट्याच्या नावावर केल्यामुळे भीक मागत होता त्या मुंबईमध्ये. आता कुठेतरी त्याला आश्रय मिळाला. आणि म्हणून तुमच्या येड्या कुंडलिकाचं एक लक्षात घ्या, मरेपर्यंत 7-12 पोट्याच्या नावावर करू नका. हातचा एक साबूत ठेवा. ठीक आहे? मेल्यावर तू काही कर अशी काल मला काही घेणं देणं नाही. हो आज जे बाप माझ्यापाशी रडत येतात ना, हो मलाही पोर आहे. तुम्हाला काय वाटतं माझ्या घरी सर्व चांगलं आहे? घरोघरी मातीच्या चुली आहे एवढं लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. चला तुकोबाचा उपदेश आणि तुकोबाचा सोहळा याच्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहे आणि त्याच्यासाठी ही काल्याचं कीर्तन आहे. आणि अगदी 1 तासात या अभंगाची उकल करायची. आपण किती ठरवलं मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. किती ठरवलं आपण 2 कार्यक्रम सुरू करू. पण आपल्याला सवय आहे भारतीय लोकांना 2 म्हटलं की 1 तास लेट आपलं सर्व चालतं.
आमच्या पुढाऱ्यांना सवय आहे, आम्हाला सवय आहे, सर्व शिस्त नव्हती आमच्यापाशी, आजही नाही आहे. आणि म्हणून 800 वर्ष जवळपास आपण गुलामगिरीत काढली आहे, ते लक्षात ठेवा. आणि आजही आमची वाटचाल तिकडेच आहे. हो, कारण आम्ही त्याच लायकीचे आहोत. अरे कुठल्या तरी इंग्रजांनी आम्हाला मेंढरं म्हणावं याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे? विठ्ठल सत्य काही ऐकायला जात कुठे चालली बाई, उसे खेळ चालली लई आहे, किती लायक अशी. हा, तुला शिवाजीचं पूर्ण नाव माहित नाही, ज्याच्यामुळे तू लाई खाऊन राहिली. आणि चालली लाई खाय. अरे चांगले चांगले पुस्तकं तुम्ही वाचा, तुम्हीच वाचा नाही तर तुमचे पोरं काय वाचतील? वाचन संस्कृती संपली. त्या दिवशी मी बसनं प्रवास करताना एक माझ्या बाजूला 7वीतली पोरगी आली. कुठं चालली म्हटलं ताई? तर म्हणे गोंडी मोगाव मित्राचा आहे. तर म्हटलं तू ना कोणत्या वर्गात आहे? म्हणे 7वीत. तर म्हटलं लेटरचं स्पेलिंग सांग. हे शिकवलं नाही म्हणे. रामकृष्ण लेटरचं स्पेलिंग शिकवलं नाही म्हणे. बरं म्हटलं तुझं नाव काय? म्हणजे मानसी. म्हटलं त्याचं स्पेलिंग सांग. म्हणजे MEN थांबली परत MENIS. जोवा शाबास. ज्या देशात शिक्षक जर असा असेल आहे की नाही, त्या देशाचं भवितव्य. कुठली गोष्ट करायची गरज नाही. एखाद्या देशाचा जर सत्यानाश करायचा असेल ना तर त्या देशातली शिक्षण पद्धती थर्ड क्लास करून टाका बस. आणि आज तेच होत आहे. 10वीतल्या पोराला मी पत्र लिहितो तो भाषांतर येत नाही, इतका दर्जा शिक्षणाचा खालावलेला आहे. याच्यात मायबाप दोषी आहेत, शिक्षक दोषी आहेत आणि पोरही दोषी आहेत. आणि आजकालची राजकारणी सत्ताही दोषी आहे. त्यांचा काय दावा आहे ते कळत नाही. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहावा. ज्या महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी त्या दिवशी आमच्या रजनीताईंनी इतका सुंदर प्रयोग इथं साजरा केला, ठीक आहे. आणि सावित्रीबाई फुलेचा आदर्श तुम्ही किती घेतला? तिनं अबाकडे गिरवलं आणि सर्व गाव शिकवलं, तुम्हाला शिकवलं. तुम्ही कोणत्या तोंडाने तुमच्या पोराला शिकवून राहिलं? काही रंग नाही ना, तिलाच माहित नाही काही काय पोराला शिकवून. जिजाऊनं शिवाजीला रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या आणि म्हणून शिवाजी घडला. अरे आपण पोरं वाढवतो, पोरं वाढवणं महत्वाचं नाही आहे, पोरं घडवणं महत्वाचं आहे. वाढवते तर डुकरीन हो. तुम्ही तर एका वेळी 2 किंवा 3च देता, खूप झालं तर. एखाद्याच्याच पेपरात बातमी येते की 3 आली एका वेळी, ठीक आहे. पण डुकरीन 12 देते आणि त्याही वाढवते. मग आपल्याला वाढवायला पाहिजे की घडवायला पाहिजे? नरकात रवानगी केली आहे तुमची तुकोबानं, बापाची नाही केली आहे. 80% पोरगं तुमच्या ताब्यात असते. आणि बाप जर पोराला काही बोलला तर तुम्ही काय म्हणता? तेच मनावर घेऊ नको, ते पहिलेपासून तसेच आहे. नाही त्याला आग लावली का तुम्ही अजून? ते मी सोय म्हणून टिकली. असे जर तुम्ही पोराला सांगत गेले तर कसा पोरगा बापाची इज्जत करणार आहे? आणि म्हणून जरा शिका, तुकोबाची गाथा वाचा. आंधळेपणानं ज्ञानेश्वरी पारायण करू नका, आंधळेपणानं गाथा पारायण करू नका. मी विज्ञान युगातला माणूस आहे. लोकांना वाटतं ह्या इथे चुत्या बनवते, लोकांना कीर्तन बरोबर नको म्हणू द्या, त्यांना काही हरकत नाही. हत्ती रस्त्याने जात असताना कुत्रे भुकलेच पाहिजे, आणि जर कुत्रे भुकले नाही तर तो हत्तीचा अपमान आहे. विठाला विठाला. चला गोळा कीर्तनाकडे. आणि म्हणून आजच्या काळ्याचं कीर्तन वर्णन केल्याशिवाय काळ्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि हा अभंग 2 in 1 आहे. कसा 2 in 1 आहे? या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये काय काय केलं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. आधीच सांगून टाकलं तुकोबानं, ठीक आहे. भगवान परमात्मा गोकुळ मथुरेत प्रगट झाले नाही, मथुरेत जन्मले आणि प्राकट्य गोकुळात झालं, प्रगट गोकुळात झालं. 11 वर्ष 52 दिवस तिथं चरित्र केलं, खूप आनंद दिला. आणि म्हणून ज्या चरित्रातून आनंद मिळते त्या चरित्राचं वर्णन करायला तुकोबांनी सांगितलेलं आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे.